चला आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे घन आणि घनमूळ. आणि जे मित्र कंपनी पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी असा उपयुक्त टॉपिक आहे. मला असं वाटतं की पूर्णपणे व्हिडिओ पाहायचा आणि ह्याच्यावरती सराव करायचा. नक्कीच तुम्हाला ह्याच्यावरती नाही का घन आणि घनमूळ याच्यावरती जर प्रश्न जर विचारला तर तुमचा मार्क चुकणार नाही. तर चालू करतो बघा. आपल्याला 10 पर्यंत घन पाठ असायला हवेत. आता या ठिकाणी मी 10 पर्यंत घन लिहितो. एकचा घन किती असतो? एकच असतो. 2चा घन 8 असतो बघा. 3चा घन किती असतो? 27. 4चा घन 64. 5चा घन जर केला आपण 125. 6चा घन जर केला 216. 7चा जर घन केला 343. 8चा जर घन केला तो असतो बघा 512. 9चा जर घन केला तो असतो 729. आणि 10चा जर घन केला तो आहे बघा 1000. बस आपल्याला फक्त 1 ते 10 पर्यंत संख्येचे घनपाठ पाहिजेत. आणि घन काढण्यासाठी बघा, घन जर आपल्याला संख्येचा काढायचा असला त्याच्या डोक्यावरती नाही का घातांक किती असतो? 3 असतो. लगेच ओळखून घ्यायचं की ह्या संख्येचा आपल्याला घन विचारलेला आहे. आता मी अगोदर घन कसा काढायचा मी सांगतो. बघा सोप्याहून आपण जाऊया. 2चा जर घन घेतला तर 2च्या डोक्यावरती काय लिहिलं जातं? 3 लिहिलं जातं. मग ही संख्या 3 वेळेस गुणाकारमध्ये घ्यायची. 2 गुणाकारमध्ये 2 गुणाकारमध्ये 2. ह्यांचा गुणाकार केला, ह्यांच्या दोघांचा करा अगोदर. 2 दोन्ही 4. 4 दोन्ही किती? 8. 2चा घन किती आला? 8 आला. आता थोडंसं नाही का मोठा घेतो. मला 8चा घन हवा. थांबा, तिथे लिहिलं 8चा घन. मी काय करतो? 12चा घन घेतो. 12चा घन शोधायचा आहे. हीच मेथड हे बघा म्हणजे चांगली राहते. जे की शॉर्टकट वगैरे नाही का, घन बाबतीत नाही का शॉर्टकट खूप किचकट लेंदी आहे, त्याला वेळ जास्त लागतो. अशा पद्धतीने सोडायचं. 12चा घन आहे ना, 12 3 वेळेस गुणाकारमध्ये लिहा. 12 गुणिले 12 गुणिले 12. आता काय करायचं मित्रांनो, फक्त ह्या दोघांच्या 12चा गुणाकार करायचा. ह्याचा अर्थ काय होतो? 12 गुणिले 12 म्हणजे 12चा वर्ग लिहायचा. आपल्याला काय करायचं आहे? वेळेची बचत करायची बघा. 12 गुणिले 12 म्हणजेच 12चा वर्ग. आपल्याला पाठ आहे 12चा वर्ग किती? 144. आता एवढाच 12 राहिला, इथे लिहितो आणि ह्यांचा गुणाकार करायचा. ही सगळ्यात बेस्ट पद्धत आहे. हीच फॉलो करा घन शोधण्यासाठी. बघा 12 चौक 48. ह्याचे किती आले? 4. अगेन 12 चौक 48 आणि 4 किती? 52. ह्याचे किती आले? 5. 12 1 12 आणि 5 किती झाले? 17. म्हणजेच आपल्याला मित्रांनो 12चा जर घन विचारला तर किती आला? 1728. ही पद्धत घन काढण्यासाठी खूप सोपी राहते बघा, आणि हीच अप्लाय करा. आता आणखी एक संख्येचा घन जर घेतला मी, आता 11चा घन घेतो मी. बघा तुम्ही काय करा, अवघड नाही का संख्येत जर विचारले तर ह्याच मेथडने जायचे आपल्याला. 11चा घन 11 किती वेळेस लिहावं लागणार मला? 3 वेळेस. 11 गुणाकारमध्ये 11 गुणाकारमध्ये 11. बघा तिथं पहिल्यांदा काय करायचं? 2 11चा विचार करायचा. 11 गुणिले 11 म्हणजेच 11चा वर्ग असणार आहे. मग 11चा वर्ग किती? 121. गुणाकारमध्ये एक 11 राहिलेला आपला, ते गुणाकारमध्ये ठेवा आणि गुणाकार करून घ्या. 11 1 11. 11शीला एकाचा हातचा आला 1. 11 दोन्ही 22 आणि हातचा आलेले किती? 23. 3चा हातचे किती आले? 2. 11 1 11 आणि 2 किती? 13. म्हणजे 13 31. 1331. 11चा काय घन आहे? ही बघा, घन काढण्यासाठी नाही का ही मेथड आहे. आता तुम्हाला मी घनमूळ शोधण्याची नाही का एकदम शॉर्ट ट्रिक सांगणार आहे, ती पहा तुम्ही. आता बघा मी तुम्हाला घनमूळ कसं शोधायचं एकदम शॉर्ट पद्धतीने. आणि जिथं शॉर्ट मेथड लागू होती ना तिथं शॉर्टच करायची आणि लागू करायची. आता बघा मी काय केलं, 1 ते 10 पर्यंत घन लिहिले. तर मी काय करतो, फक्त एकक स्थान ठेवणार आहे मी. जी घनसंख्या केली आपण, आता 5चा घन केला आहे, किती आला? 125. ह्याच्यामध्ये एकक दशक शतक असे अंक आलेत. मी नाही का दशक शतक सगळे पुसून काढणार आहे आणि फक्त एकक स्थानचा अंक ठेवणार आहे. बघा मी पुसून घेतो. एकक स्थानचा अंक मी ठेवलेला आहे.
ओके. आता काय करायचं, 1चा घन जर केला एकक स्थानी 1 येते, 2चा घन केला 8 येते, 3चा घन केला 7 येते, 4चा 4च येईल, 5चा 5च येईल, 6चा 6च यावं, 7चा केल्या वेगळे येते म्हणजे 3 येते, 8चा केल्यावर 2 येते आणि 9चा केल्यावर 9च येते. एकक स्थानी 0 असेल तर त्याचा घन केला तर 0च येईल. बदल कुठं व्हायला बघा, बदल फक्त इथं या ठिकाणी आणि इथं फक्त ह्याच्यामध्ये बदल व्हायला आहे. 2चा घन केला तर एकक स्थानी 8 येते, 3चा घन केला तर एकक स्थानी 7 येते. खाली आता 7चा घन केला तर 3 येते, 8चा घन केला तर 2 एकक स्थानी येते. बाकीचे जे अंक आहेत बघा ना, 4ला 4च येते, 5ला 5च येते, 1ला 1च येते, नंतर 6ला 6 येते, 8ला झालं, 9ला किती येते 9च येते. 0 जर असेल तर एकक स्थानी 0च येते. ह्याच्यानं काय शिकलो होतं आपण, लक्ष द्या. 2 जर असेल त्याच्या एकक स्थानी किती येते 8 येते आणि 3 जर असेल त्याच्या एकक स्थानी किती येते 7 येते. एवढंच लक्षात ठेवायचं. 2चा घन केला तर एकक स्थानी 8 येते, 3चा घन केला तर 7 येते. आता ह्याच्या उलट करूया. 8चा घन जर केला तर एकक स्थानी 2 येणार आहे बघा. 8चा घन जर केला तर 2 येते आणि 7चा घन केला तर 3 येते बघा. 7चा घन जर केला तर एकक स्थानी 3 येते. म्हणजे उलट आहे बघा. 2चा केला तर 8 येईल, 3चा केला तर 7 येईल, हे बघा 3चा 7 येईल आणि 7चा केला तर 3 येईल, म्हणजे 7चा केला तर 3 एकक स्थानी येते. एवढंच लक्षात ठेवायचं. आणि कशी शॉर्ट ट्रिकने आपण ह्याचं आन्सर फाइंड करणार आहेत पाहूया आपण. ओके. आता मी एक्झाम्पल घेतो. तर एक्झाम्पल असं आहे मित्रांनो, आता बघा 91 125 या संख्येचं आपल्याला ही काय घनसंख्या आहे. ह्या संख्येचं काय करायचे, घनमूळ शोधायचे. काय करायचं, घनमूळ शोधायलात ना. आता मी तुम्हाला अगोदरच म्हणलो मला 7चा घन हवा आहे तर मी 7च्या डोक्यावरती काय लिहिणार आहे, घात 3 लिहिणार आहे. ह्याचा अर्थ काय होतो बघा, मग 3 अंकानंतर एकक स्थानाकडून यायचं आपल्याला. उजव्या साईडकडून नाही का 3 अंक मोपायचे, 1 1 2 3 अशी एक सरळ रेषा ओढायची त्यांच्यामध्ये. समजतंय काय केलं मी, जी संख्येचं तुम्हाला घनमूळ शोधायचं आहे त्या संख्येच्या एकक स्थानापासून नाही का 3 अंक घ्यायचे आणि मध्ये एक सरळ रेषा ओढायची. 1 2 आणि 3 अशी ओढली. ह्यो इकडला पार्ट भाग झाले बघा 2, इकडला भाग 1 आणि इकडला भाग 1. नेहमी या 3 अंकानंतर, कारण घनमूळ शोधायला होतं आपण. आता काय करायचं, एकक स्थानी जर 5 आहे इथं, एकक स्थानी 5 आलं मग तुम्हाला काय बदल होतो का त्याच्यामध्ये, नाही. फक्त 2 आलं तर 8 घ्यायचं, 8 आलं तर 2 घ्यायचं, 3 आलं तर 7 घ्यायचं, 7 आलं तर 3 घ्यायचं. बाकीचे ॲज इट इज अंक राहतात. 5 आले ना, एकक स्थानी 5 आले तर 5च घ्यायचं, त्याच्यामध्ये काय बदल होत नाही. आता राहिला इकडल्या भागाचा प्रश्न. 91 या संख्येच्या अलीकडे घरी संख्या कोणती पाहायची. 91च्या अलीकडे मग तुम्हाला लिहून दिल ते मी इथं. 2चा घन किती 8 होता, 3चा घन 27 होता, 4चा घन किती होता 64 होता, 5चा घन 125 होता. ओके. तर ह्याच्या अलीकडील 91च्या अलीकडील घनसंख्या कोणती आहे, 64 आहे. मग 64चं घनमूळ किती मित्रांनो, बघा 91च्या अलीकडील घनसंख्या कोणती आहे 64 आणि 64चं घनमूळ किती मित्रांनो, ते आहे 4. या ठिकाणी लिहायचं इथं. ओके. मग 91,125 या संख्येचं घन किती आला, म्हणजे घनमूळ किती आलं, ते आलं 45. इतकं सोपं आहे बघा. किती सेकंद लागतील, लय झालं मित्रांनो, 20 ते 25 सेकंद लागतील बघा सराव जर केला तर. आता नेक्स्ट घेऊया आपण. फक्त हे 4 अंकामध्ये बदल होतो बघा, एवढं लक्षात ठेवा, बाकी ॲज इट इज राहतात. आता मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतो. बघा 45 65 33 अशी एक संख्या आहे. आता मी काय सांगितलं, प्रथम 1 2 3 उजव्या साईडकडून डावीकडे मोपीत यायचं. एकक दशक शतक, शतक म्हणा किंवा 3 अंक. नंतर अशी काय करायची, एक सरळ रेषा ओढायची. ओके. आता एकक स्थानी अंक कोणता आहे बघा बरं, 3 आहे. मग 3 आहे ना, 3 आले, 3चा घन केलं एकक स्थानी काय येतं मित्रांनो 7 येतो. मग 3 आला तर 7 घ्यायचा. ओके. या ठिकाणी मी काय करतो 7 घेतो. इकडला भाग संपला, विषय संपला इकडल्या भागाचा. आता राहिला इकडला 464. ह्या जवळील घनसंख्या अलीकडील घनसंख्या कोणती बघायचं. मग डायरेक्ट मी काय करतो 5चा घन करतो. 5चा घन किती 125. 6चा किती, 6चा आहे बघा 216. 7चा किती घन आहे 343. 8चा किती मित्रांनो
512 8चं घन आहे. मग आपल्याला नाही का 456च्या अलीकडील घनसंख्या घ्यायची जवळील, म्हणजे काय आहे 343 आहे. अलीकडील म्हणलं पूर्ण घनसंख्या कोणती 343. त्याचं घनमूळ किती मित्रांनो 7 आहे. या ठिकाणी लिहायचं. म्हणजेच या संख्येचं घनमूळ किती आलं 45 65 33. ह्या संख्येचं घनमूळ किती आलं 77. किती सोपं आहे बघा. काही सेकंदामध्ये आपण या ठिकाणी आन्सर काढलेलं आहे. आता मी लास्टचं घेतो, नंतर तुम्ही काय करायचं त्याच्यावर सराव करायचा. मग अशा प्रकारे आहे 25 00 47. सर्वप्रथम काय करायचं 3 एकक दशक शतक असे 3 अंकानंतर एक सरळ रेषा ओढायची. एकक स्थानी किती मित्रांनो 7 आहे. बघा 7 आलं तर काय घ्यायचं 7च्या बदल्यात 3 घ्यायचं. 2 आलं तर 8 घ्यायचं. 8 आलं तर 2 घ्यायचं. बघा 7 आलं तर मी काय घेणार एकक स्थानी 3 घेणार. आता 250च्या अलीकडे पूर्ण घनसंख्या कोणती बघा इथं 216 आहे. 216 आहे ना, त्याचं घन घ्यायचं. त्याचं काय करायचं 216 कोणत्या संख्येचं घन आहे 6च आहे. मग इथे लिहायचं 6. झालं आन्सर. म्हणजेच ह्या संख्येचं घनमूळ किती आलं 63. अशा प्रकारे मित्रांनो आपलं हे लेक्चर असेल तर पाहूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.